नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इंग्लिश ग्रामर या सब्जेक्टचा जो नाउन टॉपिक आहे याच्याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत, तीही डिटेलमध्ये. चला तर मग सुरुवात करूया. First upon we see the definition of the noun. What is meant by noun? A noun is a word that names a person, place, animal, thing or idea. मीन्स बघा, नाउन म्हणजे असा शब्द जे की नाव आहे कशाचं, पर्सन, प्लेस, ॲनिमल, थिंग्स और आयडिया. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं नाव, ठिकाणाचं नाव, ॲनिमलचं नाव, एखाद्या वस्तूचं नाव किंवा आपल्याला सुचलेल्या एखाद्या आयडियाचं किंवा आपल्या मनातील एखाद्या भावनेचं नाव. देन द एक्झाम्पल्स ऑफ द नाउन: पर्सन्स, टीचर, जॉन, प्लेसेस, स्कूल, इंडिया, animals, lion, dog, cat, etc., things, books, car, etc., ideas, love, freedom, etc. Now we see the types of nouns. म्हणजे नामाचे प्रकार कोणते आणि किती ते आता आपण बघणार आहोत. Here are the types of nouns. बघा, इथे तुम्हाला नाउनचे टाइप्स दिलेले आहेत आणि किती टाइप्स आहेत तर हे असे 7 टाइप्स दिलेले आहेत. फर्स्ट प्रॉपर नाउन, सेकंड कॉमन नाउन, थर्ड कलेक्टिव्ह नाउन, फोर्थ मटेरियल नाउन, 5 ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, 6 काउंटेबल नाउन आणि 7 अनकाउंटेबल नाउन. तर अशा पद्धतीने आपल्याला नामाचे म्हणजे नाउन्सचे इथे 7 टाइप्स दिलेले आहेत, ते आपण आता डिटेलमध्ये बघणार आहोत. Now we learn the first type of noun is proper noun. What is the definition of proper noun? The proper noun's definition is: a proper noun is the name of particular person, place or things, and it always begins with a capital लेटर. तर बघा, इथे हा नियम इथे लक्षात ठेवायचा आहे की प्रॉपर नाउन हे जर ओळखायचं असेल तर त्याचं फर्स्ट लेटर कधीही काय असतं, कॅपिटल लेटर असतं. त्यावरून आपण प्रॉपर नाउन ओळखायला आपल्याला मदत होते. हिअर आर द सब टाइप्स ऑफ प्रॉपर नाउन विथ एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे आणि त्याच्या सब टाईप नुसार मीन्स नेम ऑफ पर्सन्स. जसे की महात्मा गांधी. बघा, इथे यम हा कॅपिटल आलेला आहे. त्यानंतर विराट कोहली, व्ही हा कॅपिटल आलेला आहे. सेकंड नेम ऑफ प्लेसेस, जसे की इंडियाचा आय कॅपिटल आहे, मुंबईचा यम कॅपिटल आहे, त्यानंतर हिमालयाचा एच सुद्धा कॅपिटल आहे. नेम ऑफ द इन्स्टिट्यूशन ऑर ऑर्गनायझेशन्स, जसे की इथं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आलेला आहे आणि या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये बघा, इथे ओ काय आलेला आहे, कॅपिटल आलेला आहे. त्यानंतर हा इस्रोचा हा शॉर्ट फॉर्म आहे, तो देखील पूर्णपणे कॅपिटल मध्ये आलेला आहे. देन त्यानंतरचा एक्झाम्पल आहे बघा, नेम ऑफ डे अँड मंथ, मंडे, जानेवारी, फर्स्ट लेटर इज कॅपिटल. फिफ्थ नेम ऑफ फेस्टिवल दिवाळी, डी कॅपिटल आहे, ख्रिसमसचा एच कॅपिटल आहे. नेम ऑफ हिस्टोरिकल बिल्डिंग्स अँड मॉन्युमेंट्स. तर बघा, यांचे देखील नाव जे आहेत, ताजमहल, रेड फोर्ट, बिगिन्स विथ द कॅपिटल लेटर्स. 7 नेम ऑफ द रिव्हर्स, सीज, माउंटेन्स, the name begins with the capital letter as like Ganga, Arabian Sea, Everest. Then name of the books and newspapers. The Ramayana is the name of the book and the Times of India is name of the newspaper. So we see here proper nouns definition and also the various examples of the proper noun. Now learn about the second types of the noun is common noun. What is the definition of common noun? A common noun is a word that names a general person, place, things or idea, not a specific one. Means common noun मध्ये आपण कुठल्याही स्पेसिफिक व्यक्ती किंवा स्पेसिफिक प्लेस किंवा स्पेसिफिक थिंग्स किंवा आयडिया बद्दल सांगत नाही, तर ते कॉमन असतं, जनरल असतं, सर्वसामान्य असतं. तर त्यालाच म्हणायचं कॉमन
नाउन. मग इथे काही एक्झाम्पल्स पण तुम्हाला दिलेले आहेत बघा. पर्सन मध्ये जसे की बॉय. बॉय जर म्हटलं तर आपल्याला कोणी पर्टिक्युलर बॉय लक्षात येत नाही, फक्त मुलं खेळत आहेत, म्हणजे मुलांबद्दल आपल्याला माहिती होते. त्यानंतर गर्ल्स म्हणजे कोणती पर्टिक्युलर गर्ल्सचं इथं नाव नाही सांगितलेलं. त्यानंतर टीचर. प्लेसेसच्या बाबतीत सिटी. मग सिटीमध्ये कुठलीही सिटी असू शकते, जनरल नाव फक्त सिटी म्हटलेलं आहे. स्कूल, पार्क. थिंग्स मध्ये बुक, पेन, कॅट. आयडियाज मध्ये हॅपीनेस, स्ट्रेंथ, ब्युटी. म्हणजे बघा, ह्या नावांवरून आपल्याला इथे जेवढे तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत ह्या एक्झाम्पल मधून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कुठेही प्रॉपर कोणाचं नाव लक्षात येत नाहीये. बॉयचं नाही, गर्ल्स नाही, टीचर नाही, सिटी नाही, स्कूल नाही, फक्त कॉमन नाऊन आपल्याला जनरल एक नाऊन इथे माहिती पडत आहे. म्हणूनच ह्या टाईपचं नाव आहे कॉमन नाऊन. Collective noun. A collective noun is a word that refers to a group of people, animals, or things considered as one unit. Examples: team, family, army, flock, bunch. Here are some examples of collective nouns. For people, we say class. Class is a group of students. We say a class of 40 students. Team. Team is the collective noun, a group of players. A cricket team. We say a cricket team means the group of players. Third is army. Army is a group of soldiers. We say an army of 10,000 soldiers. Committee. Committee is also collective noun, a group of decision makers. School committee. Okay. Family is also the collective noun because in family we live with each other, more than one people. Parents, children, and relatives together. My family is a large. The family is the collective noun. Now we see the examples of collective nouns for animals. First of all we see the flock. Flock means a group of birds or sheep. A flock of pigeons also. Herd. Herd is also collective noun related to the a group of cows, elephants, deer. A herd of elephants. Then the another collective noun is pack. Pack is a group of wolves or dogs. We say a pack of wolves. Swarm. Swarm is also the collective noun, a group of bees. A swarm of bees. We say a swarm of bees. Then shoal or the school is a group of fish. Group of fish is called shoal or school. A school of fish. Now, here are some more examples of the collective nouns for things. First, bunch. We say a group of grapes, bananas, or keys. We say a bunch of grapes, a bunch of bananas, a bunch of grapes. Then, another example is bundle. Bundle is the collective noun about a group of sticks or clothes. We say a bundle of sticks or a bundle of clothes. Then library. A collection of books is called library. We say a library of books. Then fleet. Fleet is a group of ships or buses. A fleet of ships. We say also a fleet of buses. Then set. Set is a group of tools, stamps or chains. We say a set of chairs. Then here is a chair, not a chain. We say the set of tools. We say the set of stamps. In this way, we see here more collective nouns examples are related to the things. Now the next type of the noun is material noun. Then what is meant by material noun? The material noun is the name of substance or material from which things are
made is called material noun. बघा याच्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. मटेरियल म्हणजे सबस्टन्स किंवा मटेरियल. ज्या वस्तू ज्या सबस्टन्स किंवा मटेरियल पासून बनलेल्या असतात त्यांच्या नावाला काय म्हणतात? मटेरियल नाउन. एक्झाम्पल्स, आता इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत जसे की गोल्ड, सिल्वर, iron, cotton, wood, water, sugar, milks are the material from which we get the things. These nouns are usually not countable. Material noun हे usually count करता न येणारे असतात. We say some gold. आपण कधी एक सोनं असं म्हणत नाहीत. आपण काय म्हणतो? काही सोनं. Some gold. A piece of wood. आपण कधी पीस ऑफ वूड असं म्हटलं जातं. त्यानंतर नॉट टू गोल्ड. आपण कधी म्हणत नाहीत की 2 सोनं किंवा 2 आयर्न किंवा 2 वूड किंवा 2 वॉटर किंवा आपण कधीही जर म्हणायचं असेल तर सम वॉटर म्हणतो. आपण 2 वॉटर किंवा 1 वॉटर असं म्हणत नाहीत. म्हणजेच मटेरियल नाउन हे काय असतात? नॉन काउंटेबल असतात. हे लक्षात राहू द्या. इथे त्यामुळेच ह्याला हायलाइट केलेलं आहे येलो कलर मध्ये, नॉट काउंटेबल मटेरियल नाउन. परत एकदा मटेरियल नाउनची डेफिनेशन बघा. अ मटेरियल नाउन इज द नेम ऑफ सबस्टन्स ऑर मटेरियल फ्रॉम विच थिंग्स आर मेड. तर इथे सबस्टन्स आणि हा मटेरियल शब्द तुम्ही लक्षामध्ये ठेवायचा आहे. याच्यामध्येच याची व्याख्या दडलेली आहे. ओके. Now the next type of the noun is abstract noun. What is the definition of abstract noun? We see first upon the definition of the abstract noun. An abstract noun is the name of quality, state, idea or feelings that we cannot see, touch or physically measure, but we can only think of or feel it. म्हणजे बघा ऍबस्ट्रॅक्ट नाउन कशाला म्हणायचं की क्वालिटी, स्टेट, आयडिया किंवा फिलिंग्स असतात आपल्या. वी कॅन नॉट सी म्हणजे आपण त्या बघू शकत नाहीत. वी कॅन नॉट टच आपण त्यांना टच करू शकत नाहीत. और फिजिकली मेजर किंवा आपण त्यांना मेजर करू शकत नाहीत फिजिकली. बट वी कॅन ओनली थिंक आपण त्याच्याबद्दल विचार करू शकतो किंवा ओनली फिलिंग्स आपण त्यांना फील करू शकतो. अशा नाउनला म्हणायचं ऍबस्ट्रॅक्ट नाउन. आता इथे काही एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत. तर बघा स्टेट्स बद्दल आपण काही एक्झाम्पल्स बघू. चाइल्डहुड, पॉवर्टी, फ्रीडम, स्लीप. त्यानंतर क्वालिटीज असतात. क्वालिटीजची काही एक्झाम्पल दिलेले आहेत ऍबस्ट्रॅक्ट नाउनची. ऑनेस्टी, ब्रेव्हरी, काइंडनेस, विजडम एक्सेट्रा. त्यानंतर काही आयडियाज दिलेले आहेत. आयडियाज मध्ये काय दिलेले बघा. जस्टिस, ट्रूथ, नॉलेज, ब्युटी. त्यानंतर सम फिलिंग्स दिलेल्या आहेत ज्या आपण फील करू शकतो. त्या आपण बघू शकत नाहीत किंवा टच करू शकत नाहीत. फिजिकली आपण मेजर करू शकत नाहीत. जसे की लव, अँगर, हॅपीनेस, फिअर. हे आहेत सर्व ऍबस्ट्रॅक्ट नाउनचे एक्झाम्पल्स. अनलाइक मटेरियल नाउन, ऍबस्ट्रॅक्ट नाउन डू नॉट एक्झिस्ट अ फिजिकल फॉर्म. जसं की मटेरियल नाउनला फिजिकल फॉर्म असतो. जसं की शुगर आपल्याला दिसते, त्यानंतर वॉटर दिसतं. तसं ऍबस्ट्रॅक्ट नाउनला हा फिजिकल फॉर्म नसतो. दे एक्झिस्ट ओनली माइंड ऑर हर्ट. ते फक्त आपल्या माइंड मध्ये असतात किंवा हर्ट मध्ये असतात. would you like to learn about the abstract now? Okay. Examples of abstract nouns: states, childhood, poverty, freedom, sleep. Qualities: honesty, bravery, kindness, wisdom. Ideas: justice, truth, knowledge, beauty. Feelings: love, anger, happiness, fear. Unlike material nouns, abstract nouns do not exist in physical form. They exist only in the mind or in the heart. We see it before that. Okay. Now we see the another type of noun is countable noun. A countable noun is the name of something that we can count as individual units. It has both singular and plural forms. बघा याची डेफिनेशन सुद्धा याच्या नावामध्ये दडलेली आहे. काउंटेबल. काउंटेबल मीन्स काउंट म्हणजे आपण जे नाउन काउंट करू शकतो, ज्या थिंग्स आपण काउंट करू शकतो त्यांना म्हणतात काउंटेबल नाउन्स. मग त्या सिंग्युलर असू शकतात म्हणजे एकामध्येही काउंट करू शकतो आपण किंवा त्यांना प्लुरल फॉर्म मध्ये सुद्धा काउंट करू शकतो. जसे की वन बुक मेनी बुक्स किंवा वन बुक अ बुक्स द बुक्स. अशा पद्धतीने आपण हे काउंट करू शकतो.
Now we see here the countable nouns examples. आपण आता countable nouns ची डेफिनेशन बघितलेली आहे. आता आपण एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल्स मध्ये काय आहेत बघा. आपण आताच म्हटलं की आपण काउंट हे सिंग्युलर फॉर्म मध्ये करू शकतो आणि प्लुरल फॉर्म मध्ये सुद्धा करू शकतो. तर फर्स्ट सिंग्युलर फॉर्म मध्ये बुक, पेन, ऍपल, बे, चेअर आणि प्लुरल फॉर्म मध्ये यालाच आपण बुक्स, पेन्स, ऍपल्स, बॉयज, चेअर्स अशा पद्धतीने वाचू शकतो किंवा काउंट करू शकतो. तर याच्याबद्दल आणखी दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. वी कॅन यूज अ नंबर विथ देम, वन बुक, टू पेन्स. म्हणजे आपण नंबरचा यूज करतो हे सांगण्यासाठी. नंबरचा सुद्धा यूज आपण इथे करू शकतो. दे टेक आर्टिकल अ अँड इन सिंग्युलर फॉर्म. आणि सिंग्युलर फॉर्म मध्ये असतील तर हे आर्टिकलचा यूज केला जातो. जसं की अ हे आर्टिकल आहे आणि अँड हे आर्टिकल आहे. जसं की अ बॉय आणि अँड ऍपल. अशा पद्धतीने आपण काउंटेबल नाउन रीडिंग करत असताना अ अँड चा यूज करतो किंवा आपण नंबर मध्ये सुद्धा ते सांगू शकतो. Now we see the last type of noun is uncountable noun. What is the definition of uncountable noun? The definition of the uncountable noun is an uncountable noun is the name of something that cannot be counted individually. These are usually substance, concepts, or masses. They do not have plural forms. तर बघा काउंटेबल नाउनच्या ऑपोजिट आहे अनकाउंटेबल नाउन. काउंटेबल नाउन आपण काउंट करू शकतो. अनकाउंटेबल नाउन आपण काउंट करू शकत नाही इंडिव्हिज्युअली, कारण ते असतात इन द फॉर्म ऑफ सबस्टन्सेस, कन्सेप्ट और मासेस. ते आपण 1, 2 नंबर मध्ये किंवा सिंग्युलर प्लुरल फॉर्म मध्ये काउंट करू शकत नाही. Now lastly we see here the examples of the countable, uncountable nouns. Uncountable nouns चे इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, याच्यामध्ये सबस्टन्सेस असतात. जसं की वॉटर, मिल्क, शुगर, राईस, इयर हे आपण काउंट करू शकत नाहीत, नंबरिंग देऊ शकत नाही त्यांना. त्यानंतर याच्यामध्ये अबस्ट्रॅक्ट आयडियाज पण येतात. हॅपीनेस आपल्याला काउंट करता येत नाही. नॉलेज, इन्फॉर्मेशन, ब्युटी हे अनकाउंटेबल नाउन्सचे एक्झाम्पल्स आहेत. वी कॅन नॉट से 2 वॉटर और 3 राईस. जसं की इथे बघा सांगितलेलं आहे तुम्हाला की आपण असं कधी म्हणू शकत नाहीत की 2 वॉटर आहे माझ्याकडे, 3 राईस आहेत माझ्याकडे. म्हणून ते अनकाउंटेबल नाउन्स मध्ये येतात. वॉटर, राईस, मटेरियल, सबस्टन्सेस. इनस्टेड वी यूज वर्ड लाईक सम. आता हे वर्ड्स इथं महत्वाचे आहेत बघा. सम, त्यानंतर मच, अ लॉट ऑफ, म्हणजे आपण नंबर न वापरता त्यांच्यासाठी हे शब्द वापरतो. अ पीस ऑफ वूड, जसं की अ बॉटल ऑफ वॉटर, अ कप ऑफ टी. म्हणजे बघा हे वर्ड्स जिथे इंडिकेट करतात की हे अनकाउंटेबल नाउन आहे. कोणते वर्ड्स? सम, मच, अ लॉट ऑफ, अ पीस ऑफ, अ बॉटल ऑफ, अ कप ऑफ. हे जर वर्ड्स आले असतील त्या नाउन्सच्या अगोदर तर ते नक्कीच अनकाउंटेबल नाउन असेल. एक्झाम्पल्स बघायचं. अ ग्लास ऑफ वॉटर, a piece of information, etc. थँक यू गाईज. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा.